हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहरमध्ये. आज मी पुन्हा 10वी इंग्रजी या विषयातील पोएमच्या सेक्शनमध्ये आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन पोएम, ज्या पोएमचं नाव आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनपर्यंत जर आपण माझे व्हिडिओ बघितले नसतील तर नेहमी यूट्यूबवर सर्च करत राहा एज्युकेशनल मनोहर. चला तर जास्त वेळ न करता करूया आपण सुरू आजचा हा व्हिडिओ. तर बघा मित्रांनो, आता मी पोएम आपल्याला सांगणार आहे आणि या पोएमला वाचत असताना तिचा मराठीमध्ये आणि त्यासोबतच इंग्लिशमध्ये त्याचं मी एकच प्रकारे ॲप्रिशिएशन आपल्याला यामध्ये सांगणार आहे. चला तर सुरू करूया. यू स्टार्ट डाईंग स्लोली. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. बघा काय म्हणतोय पोएट या ठिकाणी की इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, तुम्ही जर प्रवास करीत नसाल, म्हणजे तुम्ही तुमच्या मूळ ठिकाणापासून बाहेर जात नसाल. इफ यू डू नॉट रीड, तुम्ही नवीन काहीतरी माहिती घेण्याचा प्रयत्न करीत नसाल किंवा नवीन वस्तूंचे वाचन करत नसाल. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, या जीवनामध्ये जे विविध रंग आहेत, जे विविध याचे जे स्वर आहेत, त्या विविध भागांची जर तुम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न करीत नसाल. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, तुम्ही स्वतःची स्तुती करू शकत नसाल, म्हणजे स्वतःमध्ये काय चांगले गुण आहेत याचीही जर तुम्हाला काय नसेल, कल्पना नसेल. यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर अशा वेळी तुम्ही कुठेतरी तुमच्या येणारं जो भविष्य आहे त्या भविष्याविषयीची जी आशा आहे ती आशा कुठेतरी हरवत आहात, असा त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये. आता सांगतो इंग्लिशमध्ये. The poet is saying here that if you do not get out of your house or your residence and try to find the new things, if you do not take interest in understanding and taking the information of new things, if you do not listen to the sounds of life, means there are many aspects of the life, but if you do not take interest in them, and if you cannot find the best qualities or the good qualities in yourself, means if you cannot be yourself a good man, then it is a symbol, then it is a sign that you are losing the better or happy future of yourself. आता दुसरा कडवा बघा. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. काय म्हणते की तुमचा जो सेल्फ इस्टीम आहे, आपण ज्याला काय म्हणतो स्वाभिमान, किंवा तुमची स्वतःची आनंदित होण्याची जी अवस्था आहे त्याला जर तुम्ही मारून घेत असाल, म्हणजे तुम्ही त्यासाठी मुळीच प्रयत्न करीत नसाल. व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, तुम्हाला दुसरे मदत करण्यासाठी तयार आहेत, तुम्हाला मदतीची गरज आहे, परंतु तुम्ही जर ती मदतही घेत नसाल, अशा वेळी तुम्ही स्वतःची हॅपी होण्याची जी एक इच्छा आहे ती हळूहळू काय करत आहात, गमावत आहात. द पोएट हिअर इज सेइंग दॅट इफ यू आर killing your own chances of being happy in your life, and if you are not allowing other people to help you, you need the help but not allowing you to help the others, means the others want you to help but you are not letting them to help you, at that time it is the symbol that you are losing the hope of your being happy in life. If you became a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. काय म्हणतोय पोएट बघा यामध्ये. जर तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम झाले, इफ यू आर द स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, आणि नेहमी तुम्ही एकाच मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तुमच्या रुटीनमध्ये काही चेंज केलं नाही, त्यासोबतच इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, तुमचा रुटीन जो आहे तोच तुम्ही चालू दिला, मला नवीन काही जाणून घ्यायचं नाही किंवा मला नवीन काही बघायचंच नाही, पाहायचंच नाही, काही करायचंच नाही, ही जर फिलिंग तुमच्या मनामध्ये नेहमी येत असेल. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, वेअरिंग डिफरंट कलर्स मीन्स व्हॉट, तुम्ही जर या जीवनाचे अनेक विविध रंग जर तुम्ही ते
काय करण्याचा, त्यांच्यामध्ये झाकून पाहण्याचा किंवा ते समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही, और तुम्ही त्यांच्याशी बोलू शकले नाही की ज्यांना तुम्ही ओळखत नाही. म्हणजे तुम्ही नवनवीन माणसे जोडण्याचा काय केला नाही, प्रयत्न केला नाही. तर अशा वेळी समजून जायचं की जीवनामध्ये आनंदी होण्याची किंवा स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्याची एक आशा तुम्ही काय करतात, गमावत आहात. द पोएट हिअर इज सेइंग दॅट इफ you are the slave of your habits and you are doing the same things in your daily routine, and if you do not change your routine, if you do not change your habits or your working of whatever doing, then and if you do not wear the different colors of life, means if you do not find or search the different aspects or fields of your life, and if you do not try to understand or know the people who you don't know, then at that time it is a sign or it is a symbol that you are losing yourself, means you are losing the hope of being happy in your life. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. काय म्हणताय की जर तुमच्या अंगी जर फॅशनच येत नसेल, पॅशन म्हणजे काहीतरी करण्याची एक जिद्द, इच्छाशक्ती जर येत नसेल, आणि त्यांचे जे अनस्टेडी जे इमोशन्स असतात, त्या इमोशन्सना जर तुम्ही काय करू शकत नसाल, कंट्रोल करू शकत नसाल, किंवा त्या तुमच्या डोक्यामध्ये येतच नसतील, अँड अशा या इमोशन्स की ज्यांच्यामुळे तुमच्या डोळ्यांमध्ये एक तेजी येते, एक चमक येते, तुम्हाला एक तुमच्यामध्ये एक उत्साह भरलेला दिसून येतो, आणि तुमचं जे हार्ट आहे, तुमचं जे मन आहे किंवा तुमचे जे हृदय आहे ते धडधडू लागते, ज्याच्यामुळे तुम्हाला ते करण्याची जिद्द निर्माण होते. अशा गोष्टी जर तुमच्यामध्ये होत नसतील, तर अशा वेळी तुम्ही जीवनामध्ये भविष्यात कधीतरी सुखी होण्याची किंवा आनंदित होण्याची एक जी होप आहे ती गमावत आहात, असाच त्याचा अर्थ निघेल. द पोएट हिअर इज सेइंग दॅट इफ यू डू नॉट डिझायर एनिथिंग इन युअर लाईफ, मीन्स यू डू नॉट हॅव द एनी एम इन युअर लाईफ, अँड if you do not have the unsteady emotions, those can change your life. You do not want to feel them in you, and these are the feelings, these are the emotions which makes you happy, which makes you curious about the new things, and it glistens your eyes. But you are not letting them in you, and if your heart is not beating fast, means if you do not have any curiosity to do anything in your life, then it is the symbol that you are losing the hope of being happy in your life. आता बघूया आपण शेवटच्या कडवर. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, जर तुम्ही तुमच्या जीवनाला बदलत नसाल, केव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या जॉब पासून पूर्णपणे समाधानी नाहीत, किंवा ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता तो प्रेमही तुमच्या लायकीचा नाही, किंवा तोही तुमच्यापासून काय दुःखी आहे, किंवा तुम्ही त्यांच्यापासून दुःखी असूनही तुम्ही जर ते चेंज करू शकत नसाल, or if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. काय म्हणत आहे की जर तुम्ही जीवनामध्ये नेहमी सुरक्षितताच बाळगत राहिले, काही रिस्क घेतली नाही, एक जर तुम्ही तुमच्यामध्ये बेरिंग फॉर ठेवला नाही, किंवा एक रिस्क घेण्याची जर तुम्ही काय केली नाही, संधी जर घेतली नाही, आणि ज्या गोष्टी अनसर्टन आहेत, अनसर्टन म्हणजे काय, ज्यांच्याविषयी तुम्हाला अंदाज बांधता येत नाही, त्या गोष्टी तुम्ही करण्याचा जर प्रयत्नच केला नाही, किंवा तुम्ही एखादं स्वप्न पाहिलं नाही आणि त्या स्वप्नाला पूर्ण करण्याचे निर्धार जर तुमच्या मनी किंवा अंगी ठेवलाच नाही, किंवा तुम्ही जर स्वतःला या गोष्टीसाठी तयारच केले नाही, इफ यू डू नॉट लेट अलाव युअर सेल्फ, मीन्स तुम्ही जर या गोष्टीसाठी तुम्हाला जर तयारच केलं नाही, कशासाठी की ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम, की जीवनामध्ये कमीत कमी एकदा तरी टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाइस, जे तुम्हाला एक फक्त चांगल्या दृष्टीने ॲडवाइस दिलं जाते, किंवा एक प्रकारे सेफ मार्गाचा एक ॲडवाइस दिला जातो, तो सेफ मार्ग सोडून काहीतरी नवीन करण्याची, ज्यामध्ये तुम्हाला अनसर्टेनिटी असेल परंतु तुमचा फायदा मोठा असेल, असं काहीतरी करण्याची तुमची काय असायला पाहिजे, इच्छा असायला पाहिजे. असा ॲडवाइस पासून जर तुम्ही दूर जाऊ शकत नसाल, तर अशा वेळी यू स्टार्ट डाईंग स्लोली, मीन्स तुम्ही तुमचं काय करत आहात, जी आशा आहे कशाची, आनंदित होण्याची, ती आशा एक प्रकारे गमावत आहात. याचा एक आपण शेवटचा इंग्रजीमध्ये याचा अर्थ पाहूया की जर इफ यू आर द वन
who not want to change anything in his life or her life. When you are not satisfied, when you are not satisfied, the job you are doing is not according to you, and your love, whom you are loving, is not according to you, means they are letting you sad. They are letting you sad, but still you can't leave them. And if you do not take any risk, if you can't take any risk in your life, at least for the uncertain things, you only avoid them that they are uncertain. And if you cannot dare to dream, and if you cannot let yourself at least once in your life to avoid the sensible advice which gives you only the safe way, you have to take the challenges in your life, because challenges gives you only the success. And it is also said that no risk, no gain. So you should take the risk in your life. If you face the challenges, you can be a successful person. But if you are not doing all these things, then it is certain that you are losing the hope of your life to be happy or to be happy in forever. आशा करतोय की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून यू स्टार्ट डाईंग स्लोली या पोएमबद्दल आपल्याला त्याची एक परिपूर्ण माहिती मिळाली असेल. ती मराठीमध्ये सुद्धा तो अर्थ कळला असेल आणि इंग्लिशमध्ये त्याचे जे ॲप्रिशिएशन आहे ते आपण समजून घेतलं असेल. याच प्रकारच्या सर्व ज्या इंग्रजी पोएम आहेत त्या पोएम मी माझ्या व्हिडिओ या चॅनलवर टाकलेल्या आहेत, आणि त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. एज्युकेशनल मनोहर.